विद्यार्थी मित्रांनो, मागील तासात आपण वर्णमाला हा घटक चालू केला होता, आठवते का बघा. त्यामध्ये आपण 13 स्वर, 33 व्यंजन, त्यात वर्गीय व्यंजने 25, अवर्गीय व्यंजने म्हणजे सुटी व्यंजने 8, नंतर स्वराक्षर 2, संयुक्त व्यंजन आणि 5, एकूण आपल्याला 53 वर्णमालेतील वर्ण किती 53 याचा अभ्यास आपण केलेला आहे. आता आणि त्यानंतर संयुक्त व्यंजन लेखन हा घटक आपण अभ्यासला. त्यामध्ये काही शब्दांचं लेखन कसं आहे. संयुक्त व्यंजन म्हणजे व्यंजन आणि स्वर. पद्मम हा शब्द आहे कसा लिहिलाय, बरोबर आहे की नाही. हे कसे लिहिले जातात, कसं लेखन केलं जाईल याचा आपण काल आढावा घेतलेला आहे. आता त्या खालीच आपल्याला शब्द विग्रह उदाहरणानुसार शब्द विग्रह पुरतो हा घटक आपल्याला काय करायचा बघायचा आहे. बघा आता पहिला शब्द तुम्हाला कसा तयार झालेला बघा. माला म अधिक आ अधिक ल अधिक आ. पान नंबर 70 वर 8वी पान नंबर 70 काढायचे, पुस्तकात बघायचं, महत्वाचा घटक आहे. माला हा शब्द कसा तयार झालाय. म अधिक आ अधिक ल अधिक आ माला. दुसरा आहे प्रज्ञा. प अधिक र अधिक अ अधिक ज अधिक न अधिक आ प्रज्ञा. चंचू च अधिक अ अधिक न अधिक च अधिक उ चंचू. तसंच कृष्ण क अधिक रो अधिक श अधिक न अधिक अ पुढे विसर्ग द्यायचा आहे कृष्ण. ब्रह्म ब अधिक र अधिक अ अधिक ह अधिक म अधिक अ ब्रह्म. दत्तम द अधिक अ अधिक त अधिक त अधिक अ अधिक म दत्तम. आता तुम्हाला संस्कृतम चिन्हम जाणवी अश्वः श्रीपादः भुजंग हस्त देव हे काय करायचे शब्द तुम्हाला तिथं शब्द विग्रह करायचा आहे. कसा करायचा आहे बघा. आता संस्कृत हा शब्द कसा येणार आहे. स अधिक म अधिक अ सम. स अधिक क अधिक र अधिक संस्कृत. क अधिक र अधिक उ संस्कृत. त अधिक अ अधिक म संस्कृतम. चिन्हाचं काय येणार. च अधिक ई अधिक न. च अधिक ई अधिक न अधिक अ अधिक ह अधिक अ अधिक म चिन्ह. जाणवीचं काय येणार. ज अधिक आ अधिक न अधिक ह अधिक अ अधिक व अधिक ई जाणवी. श्व अश्व अ अधिक श अधिक व अधिक अ अधिक ह अश्व. श्रीपाद श अधिक र अधिक ई प अधिक आ द अधिक अह अ अधिक ह विसर्ग श्रीपाद. भुजंगाचं काय येणार. भ अधिक उ अधिक ज अधिक अ अधिक ग अधिक न अधिक विसर्ग येणार भुजंग. हस्त ह अधिक अ अधिक स अधिक अ अधिक त अधिक अ अधिक विसर्ग हस्त. देवाचं काय येणार. देव द अधिक ए अधिक व अधिक अ अधिक विसर्ग हे काय देव. बघा आता संस्कृत हा शब्द कसा घ्यायचा आहे. शब्द विग्रह शब्द विग्रह उदाहरणानुसार शब्द विग्रह पुरतं. या पद्धतीने आता ज्यांचे शब्द विग्रह दिले त्यांचे काही लिहू नका, बरोबर आहे की नाही. संस्कृतम या शब्दाचा विग्रह कसा लिहायचा आहे. पहिला आहे संस्कृतम. काय शब्द विग्रह. स अधिक म अधिक अ अधिक स अधिक अ. आता इथं संस्कृ इथं अ नाही येणार. इथं काय येणार आहे स अर्ध म्हणजेच काय येणार इथं क. संस्कृ क अधिक र
अधिक काय येणार अ, अधिक काय येणार म, बरोबर आहे की नाही म. जे या पद्धतीनं इथं काय होईल बघा तयार होईल. स अधिक म अधिक अ अधिक स अधिक क अधिक र अधिक उ अधिक त अधिक अ अधिक म संस्कृतम. स अधिक क, स अर्धा केलाय बरोबर की नाही. स अधिक क संस्क र, रच काय म्हणा उ आलाय संस्कृत, तकार आलाय मग इथे काय ना उ संस्कृत अधिक त, स्वर कुठला आलाय अ संस्कृत अधिक म, बरोबर आहे की म्हणजे या पद्धतीने इथे काय होणार आहे तर हे तयार होईल अशा पद्धतीने संस्कृत. पुढचं आहे बघा चिन्ह. चिन्ह, चिन्हाचं काय होणार आहे च अधिक ई अधिक अ अधिक न अधिक अ अधिक म. च अधिक ई ची, अ अधिक अ, न अधिक न, चिन्ह न, बरोबर आहे ना चिन्ह. या पद्धतीने होईल. तिसरा आहे जाणवी. जाणवीचं काय होणार ज अधिक आ अधिक हो अधिक अ अधिक न अधिक अ अधिक व अधिक ई. झालं काय जाणवी. पुढचा आहे अश्व. चौथा अश्व. अश्वाचं काय येणार अ अधिक श अधिक व अधिक अ आणि अधिक काय विसर्ग. किंवा या ठिकाणी याच्या पुढे अ लिहिलं तरी चालू शकतो. इथं कसं लिहिले कृष्ण हो, इथं काय येणार अहो व अधिक अहो काय विसर्ग. या पद्धतीने इथं काय होईल तुम्हाला लक्षात येईल अश्व तयार झालं. नंतर काय श्रीपाद. श्रीपाद हा शब्द आहे. श्रीपाद काय येणार आहे श अधिक र अधिक ई अधिक प अधिक आ अधिक न अधिक अ अधिक विसर्ग, बरोबर आहे. श्रीपाद. भुजंग. भुजंग हा शब्द कसा येणार ब अधिक उ अधिक ब अधिक उ, बरोबर आहे. नंतर ज अधिक अ भुज
संस्कृत रू येते संस्कृतम या पद्धतीने कळतंय का? हे या पद्धतीनं ही व्यंजन या पद्धतीनं म्हणजे काय शब्द विग्रह व्यंजन जोडून शब्द वर्ण जोडून आता तुम्ही वर्णमाला पाहिली आता हो की नाही मग यानुसारच या शब्दांचा शब्द विग्रह तुम्हाला करता येईल. इथपर्यंत भाग समजलाय का? समजला असेल तर आपण पान नंबर 71 अनुस्वारस्य उच्चारणम लेखनम च अनुस्वाराचं उच्चारण आणि लेखन कसं करायचं याविषयी माहिती सांगते मी तुम्हाला. माहिती म्हणजे काय जसं अनुस्वार आणि त्याचे उच्चार आणि उच्चारानुसार लेखन लक्षात घ्या. संस्कृतमध्ये तुम्ही जसं उच्चार करता तसंच लेखन बरोबर की नाही पण लेखन कसं पाहिजे तुमचं शुद्ध पाहिजे. मग या ठिकाणी तुम्ही गंगा हा शब्द मराठीत गंगा वर अनुस्वार देता तसं संस्कृतमध्ये लिहिता येत नाही बरोबर आहे की नाही. म्हणजे संस्कृतमध्ये गंगा हा शब्द मी मागे तसा लिहून दाखवला होता जसं मराठीत असा लिहितात बघा आता इथं देते मराठीत कसं लिहितो आपण गंगा संस्कृतमध्ये कसं लिहितात बरोबर नाही गंगा म्हणजे या पद्धतीनं तुम्हाला किंवा असा लिहिलं तरी चालतो बघा गंगा. इथं अनुस्वाराचा उच्चार काय गंगा न या गय गंगा बरोबर आहे नाही अनुस्वार असेल तर या पद्धतीचं याचा उच्चार लक्षात ठेवा ग येतो गंगा अनुस्वार न बरोबर की नाही. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला वर्णमालेमध्ये सुद्धा शिकवलेलं आहे क ख ग ङ नाकात उच्चार आहे ङ बरोबर की नाही त्याचा म्हणजे त्याला मुलं काय म्हणतात ड म्हणतात पाय मोडलेला आहे ड नाही तो ङ आणि दुसरा जो शब्द आहे कशामध्ये येतोय च वर्गामध्ये शेवटचा त्याचा उच्चार काय होतो नाकात उच्चार होतोय लक्षात घ्या. हे दोन्ही शब्द लक्षात ठेवायचे कधी सुद्धा हा. मग तुम्हाला असं अनुस्वारामध्ये सुद्धा तसं मराठीमध्ये लेखन करताना असा शब्द लिहितात संस्कृतमध्ये अशा पद्धतीने लिहावा लागतो हे लक्षात ठेवायचं. उच्चार जरी तुमचा गंगा असला तरी लिहिताना तुम्ही याच पद्धतीने लिहायला लागणार तुम्हाला संस्कृतमध्ये घंटा दंत जंबुक उच्चार आपल्याला अनुस्वारासारखाच करावा लागतो पण लिहिताना कसं लिहिणार आहे दंत कसं लिहिणार तुम्ही शब्द बघा बरं दंत अनुस्वार दिलाय मराठीमध्ये असं लिहितात दंत संस्कृतमध्ये असं लिहून चालत नाही असं लिहावं लागतं दंत येते लक्षात अर्धा करून तो दंत म्हणजे या पद्धतीनं तुम्हाला शब्द लिहावा लागेल अनुस्वाराच्या बाबतीत हे नियम आहे. मग उच्चारानुसार तुम्हाला काय करावं लागणार आहे सराव स्वराचं लेखन करावं लागणार आहे. मग शब्द आधी बघायचा आणि त्यानुसार आपण काय करायचं उच्चार बघायचा लिहिताना मात्र या पद्धतीने लक्षात घ्या. नंतर तुम्हाला आता मी सांगितलं की क वर्गातलं जे अनुनासिक येतं या पद्धतीचं तर त्याचं उच्चारण करताना तुम्ही त्या पद्धतीने केलं तर तुमचं लेखन काय होणार आहे त्याचा गंगा शब्द लिहून दाखवला मी उदाहरण दाखवून दिले तुम्हाला बरोबर ना. तर रोमांच हो हा शब्द कसा लिहून दाखवलाय बघा पान नंबर 71 आले का सगळे रोमांच कसा लिहिलाय बघा बरं रोमांच. घंटा घंटा हा शब्द दंत दंत हा शब्द कसा लिहिलाय बघा जंबुक म्हणजे या ठिकाणी लेखनाच्या पद्धती बघा. बाकी काय आपल्याला डोक्यात घ्यायचं नाहीये ते वर्ग वर्णीय या अवघडात जाऊ नका सोपं सोपं आहे तेवढंच लक्षात ठेवायचं. नेहमी अनुस्वार लिहायचा नाही त्या ठिकाणी का कुठला शब्द येणार आहे तर या पद्धतीने दंत इतर अनुस्वार येणार नाही जसं तुम्हाला सांगितलं त्याच पद्धतीने जायचं आहे. जंबुक बरोबर की नाही जंबुक अनुस्वार दिलाय पण इथं अनुस्वार देऊन भागणार आहे का नाही मला ब जोडायचा पुस्तकात बघायचंय पान नंबर 71 वर. दंत तिथं नला त जोडला पाहिजे तुम्हाला अनुस्वार देऊन चालणार आहे का नाही. म्हणजे या पद्धतीनं तुम्हाला हे शब्द लिहायचे आहेत एवढं लक्षात ठेवा. नंतर दुसरा त्याच पद्धतीनं शंका नंतर मंदाकिनी पंच चंद्र संख्या हे शब्द याच पद्धतीने लिहावे लागणार आहे तुम्हाला जसं मी सांगितलंय तसं. म्हणजेच कसं तर दंत जसा शब्द लिहायचा आहे तसा पंच शंका चंद्र संख्या अनुस्वार द्यायचे नाहीत. कुंचिका कंटक अंबुज या पद्धतीनं तुम्हाला अनुस्वाराचं उच्चारण आणि लेखन करावं लागणार आहे. हे झालं अनुस्वाराच्या बाबतीत कळतंय का.
म्हणजे तुम्ही म्हणाल अनुस्वार देऊया, मराठीत अनुस्वार देतात, संस्कृतमध्ये नाही देत, हे पण लक्षात घ्यायचंय. अनुस्वार येतच नाही संस्कृतमध्ये, अनुस्वार लिहायचाच नाहीये. आपल्याला फक्त दोन शब्दाचा, एक तर बघा या शब्दाचा उच्चार आहे न, नाकातून उच्चार आहे, आणि दुसरा शब्द जो आहे मला वर्णमालेत काय बघा, हा जो शब्द आहे, हे दोन शब्द कायम लक्षात ठेवायचे अनुस्वाराच्या बाबतीत. रोमांच, चला हा शब्द जोडायचा. वाङ्मय, वाङ्मय, आलं का? गंगा, ग आणि न, हे दोन शब्द कशाच्या बाबतीत? अनुस्वाराच्या शब्दात. रोमांच, बरोबर आहे. रोमांच आपण मराठी शब्द लिहितो, वर अनुस्वार देतो, पण संस्कृतमध्ये तसं आहे का? नाही. इथे लिहून दाखवलाय तुम्हाला, कसा लिहिलाय बघा बरं पुस्तकामध्ये. त्याच पद्धतीने घंटा, गर अनुस्वार देऊन चालणार आहे का? नाही. तुम्हाला तिथं न बाणाचा अर्धा काढून ट जोडावा लागणार आहे, तेव्हा तो तुमचा शब्द पूर्ण. दंत, हे या पद्धतीने तुम्हाला अनुस्वाराच्या बाबतीत. अंजली, अनुस्वार देणार का तुम्ही? नाही. याच पद्धतीने तुम्हाला शब्द लिहिला पाहिजे. संख्या, अनुस्वार देऊन चालणार आहे? नाही. म्हणजे इथं तुम्हाला काय करावं लागणार आहे? प्रत्येक वेळी या शब्दांचा, या दोन अक्षरांचा वापर करावा लागणार आहे, हे लक्षात घ्यायचंय. हा ज सारखा शब्द आहे म्हणून या ज म्हणायचं नाहीये, तर न आणि याचा न, म्हणजे दोन्ही अनुनासिक आहेत, नाकातून उच्चार होतोय. कळतंय का? हे कायम लक्षात ठेवा. वाङ्मय, वाड्यामय म्हणत नाही कोणी, वाङ्मय म्हणतो आपण. म्हणजे या पद्धतीनं त्याचा उच्चार लक्षात ठेवा. हे दोन शब्द, दोन अक्षर लक्षात ठेवायची कायम अनुस्वाराच्या बाबतीत. इथपर्यंत भाग कळलाय का बघा. अनुनासिकामध्ये शब्द तुम्हाला दिले, मंदाकिनी, नागेंद्र, शंका, पंच, हे शब्द तुम्ही कसे लिहाल? तर संस्कृतमध्ये अनुस्वार न देता लिहायचे आहे. मग या दोन अक्षरांचा वापर त्यामध्ये करायचा आहे. जिथं तिचा अनुस्वार आहे तिथे तिथे या शब्दांचा, दोन्हींचा अक्षरांचा वापर होतो. हे कायम लक्षात ठेवायचं अनुस्वाराच्या बाबतीत, काय विसरायचं नाही. कळतंय का बघा? कळत नसलं तरी विचारायचे. काय अडचण आहे का? काय अडचण असेल तर बोला. इथं थोडंसं मी सांगते तुम्हाला अनुस्वाराच्या बाबतीत. आता या ठिकाणी रोमांच हा शब्द कसा लिहिणार तुम्ही बघा. मराठीत आपण असा लिहितो रोमांच, संस्कृतमध्ये कसं येणार आहे? रोमांच. रोमांच हे तर काय लिहिला? बरोबर आहे, रोमांच. या पद्धतीनं काय होणार आहे? हा शब्द असा इथं तुम्हाला अनुस्वार देता येणार नाही. संख्या, संख्या हा शब्द कसा लिहिणार आहे बघा. हा झाला मराठी. संस्कृतमध्ये लिहिताना इथं काय येणार आहे? संख्या, न आला संख्या, बरोबर आहे ना? या पद्धतीने लिहायचं आहे. हा ड नाहीये, न म्हणजे नाकातून उच्चार आहे. ह्याचा खरा उच्चार मराठीत ग होतो आणि ह्याचा काय होतो उच्चार बघा. याचा उच्चार ग होतो आणि याचा न उच्चार होतो. पण संस्कृतच्या याच्या बाबतीत न, ग आणि याचा न म्हणजे नाकातून उच्चार केला जातो. म्हणजे त्याला आपण अनुनासिक म्हणतो, हे लक्षात ठेवायचं. कधीही आपण संख्या, सडख्या म्हणायचं नाही, संख्या म्हणायचंय. कारण याचा उच्चार न आणि ग अर्धा होतो आणि त्याचाही उच्चार तसाच होतो, न अर्धा आणि ग अर्धा, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे अनुनासिक येते त्यामुळे आवाज तसा आपला उच्चार तसा करताना करायचा आहे. इथपर्यंत भाग लक्षात आला का? कसे शब्द लिहायचे ते. इथपर्यंतच्या बाबतीत तुम्हाला काय अडचण आहे का बघा बरं. काय अडचण असेल तर सांगायची आहे. पुढचं जे अनुस्वाराचे जे काही नियम आहेत, पुढचे काय नियम वगैरे आहेत ते आपण काय करूया माहितीये का? पुढच्या तासाला बघूया. म्हणजे नियम म्हणजे काय तर अनुस्वारस्य मकारस्य लेखनम, बरोबर आहे की नाही? नंतर संस्कृत लेखन नियमानुसार पुनः लिखत. म्हणजे संस्कृत लेखनामध्ये जर वाक्य लिहायचं असेल तर सुरुवातीला आपण शब्दाची सुरुवात करताना कशी करावी किंवा शेवटी म लिहावा का त्यावर त्या शब्दावर शब्दाच्या
शब्दाच्या अक्षरावर अनुस्वार द्यावा. या बाबतीत थोडंसं लेखन, संस्कृत लेखन कसं करावं या बाबतीतली माहिती आपण काय करूया, तर या ठिकाणी पुढच्या तासाला पाहूया. हे आतापर्यंत इथपर्यंतच कळलंय का बघा अनुस्वाराच्या बाबतीत. आणि हे तुमचं जे आहे शब्द विग्रह हे सुद्धा महत्वाचं आहे. आपण कुठलाही एक संस्कृत शब्द घेतला आणि त्याचा विग्रह एकदा करून बघा. स्वतःच्या नावाचं केला तरी चालू शकतो. त्याच्यावरून कळेल की आपल्याला किती व्यंजन स्वर जमत आहे, आपलं नाव कसं तयार झालं पाहिजे. स्वतःच्या नावाचं प्रत्येकाने विग्रह करून आणावं. बघूया जमतोय का तुम्हाला. तुमचं नाव लिहायचं आणि याचं विग्रह अशा पद्धतीने लिहून आणा. आणि अनुस्वाराचं लेखन कसं करायचं मी आता तुम्हाला सांगितलेलं आहे. संस्कृतमध्ये कसं करायचं, उच्चार आणि लेखन. जरी उच्चार तुमचा आता लिंबू असा असेल किंवा दंत, घंटा, जंबूक, अनुस्वार आपण अनुस्वारानुसार बोलतोय, पण लिहिताना आपल्याला अनुस्वार लिहिता येणार का संस्कृतमध्ये? नाही. तिथं या 2 अक्षरांचाच वापर होणार आहे. काय लक्षात ठेवायचं. कळलंय का इथपर्यंत? पुढचे नियम आपण पुढच्या तासाला बघूया.